व्यंकटेश गायकवाड खून प्रकरणी 7 संशयित आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची माहिती. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे. मयत व्यंकटेश गायकवाडचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आला दाखल. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मयताचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा होता पवित्रा. महेंद्र जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती. व्यंकटेश गायकवाड खून प्रकरणी 7 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली आहे. जालन्यातील शास्त्री मोहल्ला भागात काल हळदीच्या कार्यक्रमात डीजेवर नाचत असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून 2 जणांना तलवार, लाठ्या काठ्या आणि दगडाने मारहाण करण्यात आली होती. यात व्यंकटेश गायकवाड या 22 वर्षीय तरुणाला डोक्यात तलवार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. तर आशिष जाधव हा 16 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मयत व्यंकटेशचा मृतदेह खासगी रुग्णालयातून ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला होता. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी खासगी रुग्णालयात येऊन परिस्थिती जाणून घेतली व या प्रकरणी पोलिसांनी 7 संशयितांना ताब्यात घेतलं असल्याचं मयताच्या नातेवाईकांनी सांगितलं. अप्पर पोलीस अधीक्षक यांनी नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह खासगी रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे. तसेच शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली आहे. दरम्यान काल झालेल्या मारहाणीत 3 जण जखमी झाले होते. त्यापैकी व्यंकटेश गायकवाड याचा जागीच मृत्यू झाला होता. तर आशिष जाधव आणि महेंद्र नानाभाऊ जाधव वय 22 वर्ष हे दोघे गंभीर जखमी झाले होते. महेंद्र नानाभाऊ जाधव यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून आशिष जाधव याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान महेंद्र नानाभाऊ जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. जालन्यामध्ये शास्त्री मोहल्लामध्ये 2 गटामध्ये थोडा वाद झाला होता. त्या वादावरून मारहाण वगैरे झाली आहे. त्या मारहाणमध्ये एक मुलगा व्यंकटेश गायकवाड म्हणून आहे, तो मयत झालेला आहे आणि त्याचा एक नातेवाईक आहे, तो सुद्धा पण इंजर्ड आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे. हा घटनामध्ये आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्टार्ट आहे. 7 संशयित आरोपी नाही म्हणू शकतो आपण, आत्तापर्यंत संशयित आहे, त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. एकदा फॅक्ट समोर आला की आपण पुढील कारवाई करणार. सर, घटनास्थळी खूप अस्ताव्यस्त आणि रिक्षाची तोडफोड झालेली आहे, दगडफेकसुद्धा झालेली आहे. हां, तशी माहिती पण आहे. तो आपण सगळ्या तपासमध्ये घेऊ. जे काही सखोल इन्सिडेंट झालेलं आहे त्याची सखोल चौकशी करून तो आपण इन्व्हेस्टिगेशनच्या पार्टमध्ये तो शांतता आहे. सध्या शांतता आहे. पोलीस फोर्स पण डिप्लॉईड आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे. काही कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न नाही. सर, अजून काही आरोपी त्यात सामील होऊ शकतात? होऊ शकते. ते आता FIR दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे. त्याच्यानंतर आपण पूर्णपणे सांगू शकतो की किती आरोपी आहे याचे.